हा प्रॉब्लेम सेट 5 क्वेश्चन नंबर 1 फर्स्ट. तुम्हाला जरी आला असला तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं बरं. विच ऑफ द नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. आता हे समजण्यासाठी तुम्हाला मी एक ची लाईन सांगतो, थोडी लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट ऑलवेज लाईज बिटवीन 0 and 1 इन्क्लुडिंग देम. कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही नेहमी 0 असू शकते, 1 असू शकते आणि 0 आणि 1 च्या मधले नंबर्स काही असू शकते. 0 च्या मागे नाही म्हणजे निगेटिव्ह नाही. 1 पेक्षा मोठी प्रोबॅबिलिटी कधी असूच शकत नाही. का असू शकत नाही त्याला कारण सांगतो तुम्हाला. आणि मग यांच्या दरम्यान असते. एक साधं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. अ डाय इज रोल्ड. सॅम्पल स्पेस मध्ये 1 2 3 4 5 6 एवढ्या केसेस आहेत. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती असेल का? 6. समजा तुम्ही एखादा असा इव्हेंट बघितला जो इम्पॉसिबल इव्हेंट आहे. अ डाय इज रोल्ड अँड यू आर इंटरेस्टेड इन गेटिंग अ मल्टिपल ऑफ 7 किंवा 7 आणि ग्रेटर दॅन 7 नंबर पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काहीच चान्स नाही, म्हणजे नल सेट आहे तो. म्हणजे ए ची त्यावेळेस ए मध्ये काही एलिमेंट नाही आहेत. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए काय असतात? 0. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए ची डेफिनेशन काय? नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस. 0 अपॉन 6 म्हणजे प्रोबॅबिलिटी 0 येऊ शकते एखाद्या इव्हेंटची. समजा तुम्ही असं म्हणलं की मला डाय रोल केल्यानंतर नंबर लेस दॅन ऑर इक्वल टू 6 पाहिजे. लेस दॅन ऑर इक्वल टू 6 पाहिजे. म्हणजे 6 किंवा 6 पेक्षा लहान नंबर पाहिजे. म्हणजे 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल. म्हणजे आता तुमची सॅम्पल स्पेस जी असणार आहे ती सगळीच्या सगळी सॅम्पल स्पेस तुम्हाला फेवरेबल जाईल. म्हणजे बी या इव्हेंट करता तुम्हाला 1 2 3 4 5 6 हे सगळे केसेस फेवरेबल झाले. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी किती झाले? 6. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी ची डेफिनेशन काय? नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ 6. म्हणजे शुअर इव्हेंट असतो की नाही, तो शुअर इव्हेंट त्याची प्रोबॅबिलिटी नेहमी 1 असते. मला सांगा हे डिव्हिजन समजा 1 पेक्षा मोठं यायचं असेल, 1 पेक्षा मोठं, तर साहजिक आहे न्यूमरेटर मधला नंबर 6 पेक्षा मोठा पाहिजे. जर डिव्हिजन 1 पेक्षा मोठी, समजा इथं 7 8 9 नंबर आले चुकून, तर डिव्हिजन 1 पॉइंट समथिंग म्हणजे 1 पेक्षा मोठे येईल की नाही? नात्या लक्षाकडे. मला सांगा हे डिव्हिजन तुम्हाला इथं तुम्हाला 6 पेक्षा मोठा नंबर कधी मिळतो का? सांगा, कधीतरी मिळतो का? सांगा. ज्या सॅम्पल स्पेस मध्येच फक्त 6 एलिमेंट आहेत त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट तुम्हाला कसे फेवरेबल असतील ते? कधीच नसणार. त्यामुळे कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही कमीत कमी 0 असते, जास्तीत जास्त 1 असते आणि यांच्या मधलं पण असतात. आता यांच्या मधले म्हणजे काय? उदाहरणार्थ सी इव्हेंट असा आहे, वी आर इंटरेस्टेड इन गेटिंग अ प्राईम नंबर किंवा इव्हन नंबर किंवा ऑड नंबर, काही पण घ्या तुम्हाला जो आवडेल तो. इव्हन नंबर घ्या, प्राईम नंबर घ्या. चला इव्हन नंबर. इव्हनला फेवरेबल 2 4 6 म्हणजे 3 केसेस फेवरेबल आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी किती आहे? तिथं 3 आहे. आणि त्याला सॅम्पल स्पेस ने डिवाइड केल्यानंतर आन्सर 1/2 येतो. म्हणजे काय येतं? 1/2 म्हणजे काय? म्हणजे यांच्या मधला नंबर आला, यांच्या मधला. म्हणजे लक्षात ठेवा इथनं पुढे कायम कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही कायम 0 1 आणि त्यांच्या दरम्यान असते. 1 पेक्षा कधीच मोठी नसते आणि 0 पेक्षा कधीच लहान नसते. 0 पेक्षा कधी लहान नसते. मग आता त्यांनी पहिल्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये असं विचारलं होतं, which number cannot represent a probability. आता बघा 2/3 हा जो नंबर आहे तो 1 पेक्षा लहान आहे का 1 पेक्षा मोठा आहे? तर हा नंबर 2/3 हा 1 पेक्षा लहान आहे का 1 पेक्षा मोठा आहे? बहुतेक मोठा आहे वाटतं मला. आहे की मोठा? अच्छा, डिव्हिजन जर करायला गेलात तुम्ही 2/3 तर 0.6666 असं रिकरिंग डिव्हिजन आहे. म्हणजे हा नंबर 1 पेक्षा लहान आहे, पण ती प्रोबॅबिलिटी असते ना. आता सी बघा, सी ऑप्शन सी कडे बघा. 15%. मी तुम्हाला कायम सांगत होते पर्सेंटेज इज अ प्रोबॅबिलिटी. पर्सेंटेज एक प्रोबॅबिलिटीचाच प्रकार असतो. 15% चा अर्थ 15/100. हाही नंबर 1 पेक्षा लहान आहे. डिव्हिजन केलं की 0.15 येत नाही का?
त्याचं डिव्हिजन 0.15 घेतलं, हा नंबर 1 पेक्षा लहान आहे की नाही. नेक्स्ट 0.7, ते तर कळतंच आम्हाला 1 पेक्षा लहान आहे. 0.7 राहिला प्रश्न मधला 1.5, 1 पेक्षा मोठा नंबर आला. हा नंबर कधी प्रोबॅबिलिटी करता येऊ शकत नाही. कारण का, तर प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट ऑलवेज लाईज बिटवीन अँड इन्क्लुडिंग 0 and 1. बिटवीन अँड इन्क्लुडिंग, बिटवीन म्हणलं की मग 0च्या पुढे 1च्या मागे, बिटवीन अँड इन्क्लुडिंग 0 and 1. 0 असू शकते, 1 असू शकते, आणि 0 आणि 1 मधले सगळे नंबर्स असू शकतात. तर ऑप्शन बी हे आता मार्क करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 कडे बघा. बास्केटबॉल प्लेयर्स जॉन, वसीम, आकाश were practicing the ball drop in the basket. म्हणजे बास्केटबॉल खेळण्याआधी बऱ्याच लोक प्रॅक्टिस करतात बघा, मुलं किंवा हे प्लेयर्स कडे, की तिथं बसून टाकायचा बास्केट प्रयत्न करायचा, त्याला बॉल ड्रॉप म्हणतात. ते प्रॅक्टिस करतात. The probabilities of success for John, Wasim and Akash 4/5, 0.83 and 58% respectively. Who had the greatest probability of success? कुणाची probability of success म्हणजे बॉल ड्रॉपिंगची probability कुणाची जास्त आहे असं त्यांनी विचारलं. ठीक आहे, त्याचं सोल्युशन दाखवतो. The probabilities of success for John, Wasim आणि आकाश या तुम्हाला 3 प्रोबॅबिलिटीज दिलेल्या आहेत. त्या इव्हेंटना आपण नावं देऊया ABC, म्हणजे आपल्याला लिहायला बरोबर. सुरुवात करा, ज्यांना लिहून द्यायचं त्यांना लिहून घ्या नोटबुकमध्ये. लेट the probabilities of success for John, Wasim and Akash AKASH be denoted by probability of A, probability of B and probability of C respectively. त्याच्या बॉल ड्रॉपिंगच्या म्हणजे सक्सेसच्या प्रोबॅबिलिटी ज्या आहेत त्यांना आपण ABC असं म्हणतो. म्हणजे ते इव्हेंट्स ABC झाले. मग तुम्हाला ज्या काही प्रोबॅबिलिटीज दिल्या त्या लिहून घ्या. चला, प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय दिली वाचामध्ये इक्वल्स 4/5. आता मला सांगा 4/5 चा अर्थ काय सांगा. डिव्हिजन केलं तर एवढा 4/5 सांगा काय असणार. 5 8 चा 40 येतात, म्हणजे पहिल्यांदा 0 ला मग डेसिमल पॉईंट दिल्यानंतर 40 5 8 चा म्हणजे 0.8 काय सांगायची प्रोबॅबिलिटी 0.8. तुम्हाला माहिती आहे 0.8 आणि 0.80 मध्ये काही फरक नसतो. 0.8 आणि 0.80 एकच, दोन्हीच अर्थ प्रोबॅबिलिटी किती दिली तुम्हाला 0.80. पुढची वाचा. वसीमची किती आहे बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ बी तुम्हाला ऑलरेडी 0.83 इतकी दिलेली. आणि नंतर आकाशची आहे ना ती. प्रोबॅबिलिटी ऑफ सी त्यांनी 58% दिलेली. 58% चा अर्थ काय सांगा. 58/100 म्हणजे 0.5. बरोबर उलट दिले. आता आपल्याकडे सगळ्यात मिळते चांगली प्रोबॅबिलिटी आकाशची माहिती सांगितली. कोण खेळतो बघा बाजूला त्यांना माहिती. आकाश सरांची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे बास्केटबॉल मध्ये. जर तुम्हाला कोण खेळत असेल तर माहिती असेल, अदरवाईज नाही.
नाही तुम्हाला माहित नाही. आत्ता मिरजेमध्ये आपल्या ह्याच्या भानुतालमी जिथे खेळतात. ठीक आहे असं मी इथलं सांगत नाही, ह्याच्यातलं नाही सांगत. आकाशची 58 आहे, वसीम 0.83 म्हणजे पर्सेंटेज मध्ये हे 80% आहे, हा 83% आहे, बी म्हणजे वसीम आणि हा कोणाचा आहे आकाशसाठी 58% आहे. कोणाची सक्सेसची प्रोटी जास्त आहे तर वसीमची जास्त आहे. मला लास्ट लाईन द्या. Therefore Wasim has the greatest probability of success. Therefore, Wasim has the greatest probability of success. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघायचा. तुम्ही जे जे विचारले ते मी सगळे आधी सांगणार. क्वेश्चन नंबर 4. Joseph kept 26 cards in a cap, bearing one English alphabet on each card. One card is drawn at random. What is the probability that the card drawn is a vowel card? वसीमनं काय केलं, एका कॅपमध्ये एका टोपीमध्ये 26 कार्ड्स ठेवलेत. कार्ड्स आणि त्या प्रत्येक कार्डवर काय लिहिले सांगा, ABCD अप टू झेड. ABCD अप टू झेड असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. इंग्लिश अल्फाबेट्स त्याच्यावर लिहिलेले 26 अल्फाबेट्स आहेत आणि 26 कार्ड्स आहेत, 26 कार्ड्स आहेत त्याच्यामध्ये. ते त्याने एका कॅपमध्ये ठेवले. कॅपमध्ये, बॉक्समध्ये, कशात तरी ठेवलेले असतात, कंटेनरमध्ये. त्यातलं एक कार्ड तुम्हाला रॅन्डमली सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्टेड कार्ड काय असलं पाहिजे विचारले त्यांनी, वॉवेल. म्हणजे AEIOU पैकी काहीही चालेल असं त्याचा. म्हणजे 26 मध्ये तुम्हाला 5 केसेस काय तुम्हाला फेवरेबल आहेत. आता हे फक्त कसं लिहायचं बघा. नंबर ऑफ कार्ड्स बेअरिंग English alphabets equals 26. Next one. One card is drawn at random. One card is drawn at random. Therefore, तुम्हाला सांगा, तुम्ही जे आता कार्ड काढताय त्या कार्डवर काय काय असू शकतं सांगा. त्या कार्डवर काय A असेल, B असेल, C असेल, D असेल, Z पर्यंत काही असेल. अरे 26 कार्ड्स आहेत, त्यातलं तुम्ही एक कार्ड काढताय, त्याच्यावर काय काय असू शकेल. ABCD काय पण असेल, Z 26 पॉसिबिलिटी आहेत की नाही. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ S किती आहे सांगा, 26. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ S 26. Let A be the event. Let A be the event of getting. Let A be the event of getting a vowel. Let A be the event of getting a vowel. आता मला सांगा, वॉवेल करता तुम्हाला फेवरेबल केसेस त्या इव्हेंट मध्ये काय काय आहेत. तो ए इव्हेंट आहे आपला AEIOU. So number of elements of A equals किती 5. Number of elements of A 5. खाली probability of A equals number of elements of A upon number of elements of S. 5 upon 26. Next, fifth. A balloon vendor has
टू रेड, पहिले वाचून घ्या आधी क्वेश्चन सगळे वाचून. A balloon vendor has 2 red, 3 blue and 4 green balloons. He wants to choose one of them at random to give it to Pranali. What is the probability of the event that Pranali gets a red balloon, second a blue balloon and third a green balloon? सांगा त्या वेंडरकडे कोणत्या कोणत्या कलरचे किती किती बलून्स आहेत? 2 रेड आहेत, 3 ब्लू आहेत आणि 4 काय आहेत? नंबर ऑफ रेड बलून्स, number of red balloons is equal to 2. What are there? Number of blue balloons 3 and number of green balloons 4. नेक्स्ट म्हणजे सगळे मिळून बलून किती झाले सांगा? टोटल नंबर ऑफ बलून, टोटल नंबर ऑफ बलून BALLLOONS इज इक्वल टू 9. त्यातलं ठीक आहे. आता या 9 मधनं तुम्हाला एक बलून, तुम्हाला कसं त्या बलून वाले वेंडरला एक बलून त्यातला तुम्हाला सिलेक्ट करायचं एक. मग खाली लिहा 1 बलून इज सिलेक्टेड ॲट रँडम. 1 balloon is selected at random. मग सॅम्पल स्पेस काय काय असू शकते रे? therefore number of elements of S is equal to 9. तो रेड असेल त्यातला पहिला असेल किंवा दुसरा असेल, किंवा ब्ल्यू असेल त्यातला पहिला असेल दुसरा असेल तिसरा असेल, किंवा 4ही ग्रीन असतील. एक एक त्यातला काही पॉसिबिलिटी असते. म्हणजे 9च्या 9 पॉसिबिलिटीज तुम्हाला फेवरेबल आहेत. 1 balloon is selected at random, number of elements of S किती झाले? 9. आता इव्हेंट ए म्हणूया खाली लिहा. इव्हेंट ए काय ते मुलीचं नाव होतं? प्रणाली गेट्स पहिला काय रेड का गेट्स रेड बलून. इव्हेंट ए ला काय म्हणा? प्रणाली गेट्स रेड बलून. मग आता मला सांगा या इव्हेंट करता म्हणजे रेड बलून करता तुमच्याकडे फेवरेबल केसेस किती आहेत सांगा? खाली या नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए. Number of elements of A equals 2. Therefore, probability of A equals number of elements of A upon number of elements of S. म्हणजे किती? 2 upon. आता असं हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आधी लिहून होतं मग सांगतो. आधी पूर्ण झालं सगळ्याचं? आता दुसरा क्वेश्चन त्यांनी काय विचारला त्यातला? ब्लू बलून. मग इव्हेंटला काय म्हणणार तुम्ही? इव्हेंट बी ला काय म्हणणार? प्रणाली गेट्स ब्लू बलून. मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी किती देणार तुम्ही? मग प्रोबॅबिलिटी मध्ये किती देणार? रिड्यूस केल्यानंतर 1/3 लिहू. तसंच इव्हेंट सी लिहून टाका. काय त्याला ग्रीन पाहिजे ग्रीन. मग प्रणाली गेट्स ग्रीन बलून म्हणायचं, त्याला इव्हेंट सी म्हणायचं, त्याला नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी 4 लिहायचे आणि मग खाली 4/9. चला आवरा पटकन 2 मिनिटात फास्ट. हा क्वेश्चन नंबर 9 बघायला मी वाचतो त्यावेळी क्वेश्चन मध्ये लक्ष द्यायचं काय? लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन आर 77 meter and 50 meters. There is a circular lake in the garden having diameter 14 meters. Due to wind, a towel from terrace on a nearby building
fell into the garden. Then find the probability of the event that it fell in the lake. प्रश्न काय आहे लक्षात. आता समजा इथनं आपल्याकडनंच होतं बघा, बऱ्याच वेळा मी इथं आपण हे पुसून मी इथं ठेवत असतो खिडकीत आणि ते पडतं. तुम्हाला सांगायला होतं मी बऱ्याच माहिती की पलीकडच्या बाजूला पडतं की नाही बऱ्याच. तसंच एखाद्या काय झाले, एखाद्या बिल्डिंगच्या समोर मोठं तुम्हाला गार्डन आहे, गार्डन त्या गार्डनची लेंथ आणि ब्रेथ माहिती. एखाद्या बिल्डिंगच्या बरोबर समोर गार्डन आहे, त्याची लेंथ आणि ब्रेथ तुम्हाला दिलेली आहे. ही त्याची लेंथ आणि ब्रेथ. लेंथ किती आहे बघा त्याची 77 मीटर्स आणि ब्रेथ किती आहे बघा. आता त्या बिल्डिंगच्या टेरेस वरून जो काही टॉवेल पडणार आहे तो फक्त गार्डन मध्येच पडू शकणार आहे, कारण त्याच्यापेक्षा जास्त उडून जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितलंय तुम्हाला की जो टॉवेल जो काही पडणार आहे तो कशात पडणार आहे सांगा. हा, गार्डन मध्येच पडणार आहे. तो आजूबाजूला किंवा दुसरीकडे बाहेर कुठेही जाणार नाहीये. म्हणजे टॉवेल ज्या ठिकाणी तो पडणार आहे त्याकरता सगळ्या पॉसिबिलिटीज काय आहेत सांगा. तर एवढी एरिया जी आहे ना, एवढी एरिया संपूर्ण एरिया गार्डनची ती तुम्हाला फेवरेबल आहे. म्हणजे टॉवेल पडण्यासाठी सगळ्या पॉसिबिलिटीज जिथं असतात त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. काय म्हणतो त्याला सांगा. त्यात पर्टिक्युलरली ते तो टॉवेल जो आहे तो या काय ते लेक आहे, लेक म्हणले का मला वाटतं विहीर आहे त्या असं लेक, त्याच्यात सर्क्युलर लेक आहे. सर्क्युलर त्या गार्डन मध्ये छोटस लेक आहे. त्या लेक मध्ये पडला असायची शक्यता काय असं त्यांनी विचारलं. म्हणजे ही सगळी सॅम्पल स्पेस आहेच नो डाऊट, पण त्यात पर्टिक्युलरली लेक मध्ये पडला असायची शक्यता काय. लेक म्हणजे काय सांगा, त्या लेकची जेवढी एरिया ना त्या एरियात तो पडला पाहिजे. त्यात कन्सेप्ट महत्वाची ती एरिया लक्षात घ्या. तुमचं गार्डन सगळी सॅम्पल स्पेस आहे म्हणजे नक्की काय आहे, तर त्या गार्डनची जी एरिया आहे ना ती सगळी एरिया तुमच्याकरता सॅम्पल स्पेस आहे. त्या एरियात कुठेही पडेल, त्या एरियात कुठेही पडेल. आता मला सांगा, तुम्ही सायकल वगैरे ज्या ठिकाणी खाली लावता ते पण एक तिथं प्लॉटच आहे की तो रेक्टँग्युलर प्लॉट. मी इथं टाकलेलं जे काही आपण बोर्ड रब करताना मी फडकं टाकतो तिथं आणि ते बऱ्याचदा वाऱ्यानं उडून जातं. ते पडतं कुठं सांगा रे, यांच्या बिल्डिंग मध्ये जातं काय सांगा. त्याला फेवरेबल फक्त समोरचीच जागा आहे. त्याला फक्त म्हणजे सॅम्पल स्पेस काय सांगा, सॅम्पल स्पेस काय सांगा. हे समोर जिथं तुम्ही सायकल्स लावता ते गार्डन म्हणजे रेक्टँग्युलर तो तेवढी जागा म्हणजे ती एरिया आहे बरं का, ती एरिया लक्षात ठेवा. मग त्यात ते कुठेतरी पडणार आहे म्हणजे सॅम्पल स्पेस एवढी सगळी लक्षात ठेवा. एवढी सगळी म्हणजे काय, त्या रेक्टँगलची एरिया. मी सारखा तो शब्दावर येतो एरिया फार महत्वाचा. आता त्यात समजा पर्टिक्युलरली मध्ये तिथे कुठेतरी एक छोटस असं सर्कल मी ड्रॉ केलं असेल म्हणजेच ते आपलं पॉन्ड आहे, लेक आहे काहीतरी म्हणजे त्या लेकचं तुम्हाला डायमीटर दिलं 14 आहे 49. मग त्याची रेडियस किती असली पाहिजे 7 असली. मग त्याची एरिया किती असली पाहिजे πr², जे काही आणि ते सर्कल आहे ना, मग त्याची एरिया काय असली पाहिजे πr². म्हणजे संपूर्ण सॅम्पल स्पेस फेवरेबल आहे 77 × 50 लेंथ × ब्रेथ. आणि त्यात तुमचं ते लेक मध्ये पडला असायची शक्यता काय विचारली त्यांनी, तर त्याची शक्यता म्हणजे एरिया ऑफ सर्कल. न्यूमरेटर मध्ये येणार एरिया ऑफ सर्कल आणि अपॉन सॅम्पल स्पेस काय येणार एरिया ऑफ रेक्टँगल. हे सोल्युशन लिहून घ्या, बाकीचं आपण उद्या बघणार आहोत. चला ते नाम घ्या, डिक्टेट करतो मी. लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ length and breadth of rectangular garden, length and breadth of rectangular garden are 77 meters and 50 meters respectively. 77 meters and 50 meters. सगळ्यांनी एकत्र यायचं सांगितलं. म्हणजे सेमी इंग्लिश मागे पुढे यायचं नाही. कुठपर्यंत आलो मी आता काय ओके चालू सर. लेंथ अँड ब्रेड्थ आर so and so respectively. Next line. Therefore, area of rectangle equals L into B, length into breadth equals 77 into 50 का 50 ओके 50 स्क्वेअर मीटर. मी काय सिम्प्लिफाय करणार नाही इथे.
ह्यालाच नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस खाली म्हणून टाकेल. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस 77 into 50 square root. Next line, खाली diameter of diameter of circular lake, diameter of circular lake is equal to 14 meters. Therefore its radius equals 7 meter. Area of lake equals pi r square. 22/7 into 7 into 7. फक्त एक 7 कॅन्सल करा. राहू दे 22 into 7 मल्टिप्लिकेशन वगैरे काही करू नका. Next one. Let A be the event. Next one. Let A be the event that a towel from the terrace. परत सांगतो मी. Let A be the event that a towel from the terrace fell in the lake. Let A be the event that a towel from the terrace fell in the lake. Next line. Therefore, number of elements of A, हे बघा, त्या लेकची जेवढी एरिया ना तेवढी. फेवरेबल तुम्हाला 22/7 एवढीच एरिया. कशासाठी? लेक मध्ये पडण्यासाठी. टॉवेल लेक मध्ये पडण्यासाठी. Therefore, probability of A equals number of elements of A upon number of elements of S. Number of elements of A आपल्याकडे 22/7 आहे. आणि हे किती आहे? Yes, 77 into 50. कॅन्सलेशन थोडंसं या साईडला घेतो मी, काही दिसत नाही. परत लिहितो 22/7 आणि 77 into 50. 11 2s are 11 7s are 7 7 cancel. 2 1s are 225. 1/25. 1/20. म्हणजे 4% प्रोबॅबिलिटी. 4%. ठीक आहे. 4%. बाकीचा पार्ट आपण उद्या पाहणार आहोत.